नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे। तो म्हणजे भारत देशामधल्या ऑल इंडिया कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये एकूण असणाऱ्या 5 कॅटेगरीमध्ये ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी या 5 कॅटेगरीमध्ये आपला एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 मध्ये काय राहू शकतो या संदर्भात चर्चा करणार आहे। वास्तविक याचा ज्यावेळेस अभ्यास करायला जातो त्यावेळेस फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कट ऑफ वरती जो फॅक्टर्स काही अफेक्ट करतात त्याच्यावरती अगोदर चर्चा करूया। पहिला मुद्दा जो असतो तो ऑल इंडिया कोट्यामध्ये संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जे 15% सीट्स आपण सेंट्रल काउन्सिलिंग मधून भरत असतो त्यामध्ये जे काही सीट्सची संख्या किती आहे याच्यावरती अवलंबून असते। नंबर ऑफ सीट्स इन 15% ऑल इंडिया कोटा इन ऑल इंडिया म्हणजे भारत देशामधले सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे यावरती अवलंबून असते। दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर अफेक्ट असतो तो म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल, म्हणजे एकतर इनटेक कॅपॅसिटी, पेपरची डिफिकल्टी लेवल आणि त्यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या। आता पेपरची डिफिकल्टी लेवलवरती तर आपण डिस्कस पाठीमागे केलेलंच आहे, त्यामुळं पेपर जरी हायर साईडने असला तरी रँक वरती अवलंबून असल्यामुळे जवळपास 120 मार्काच्या आसपास कट ऑफ हा डाऊनच येणार आहे सगळ्याच कट ऑफचा। त्यामुळे पेपरची डिफिकल्टी लेवलवरती आजपर्यंत खूप वेळा डिस्कशन झालेलं आहे। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नंबर ऑफ ॲस्पिरंट्स अपिअर्ड इन दॅट एक्झाम। म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 12,36,000 एवढे विद्यार्थी क्वालिफाईंग झाले, म्हणजे दरम्यान 23 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसले होते। आता बऱ्याच वेळा रूल मध्ये सुद्धा काही चेंजेस झालेले आहेत। आता 2021 मध्ये ईडब्ल्यूएस नावाची कॅटेगरी आपल्याला नव्याने पाहायला मिळाली। त्याचबरोबर एक महत्त्वाचा टॉपिक त्या दिवशी ठरला की ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून जे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये संपूर्ण भारत देशातल्या वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये आलेले विद्यार्थी जे काय सीट्स वेकंट राहिलेले होते ते सेकंड राऊंड नंतर मात्र आपल्याला ते थर्ड राऊंड मध्ये हे त्या राज्याला रिव्हर्ट केले जायचे। जवळपास 40% सीट्स हे रिव्हर्ट व्हायचे, त्यामुळं कट ऑफ वरती ड्रास्टिक त्यांच्या स्टेट कोट्यावरती फरक यायचा आणि ऑल इंडिया कोट्याचा जो कट ऑफ आहे तो थोडासा हायर साईडने राहायचा की 40 ते 45 मार्काचा असायचा। परंतु 2021 पासून एक नियम आपल्यामध्ये बदल झाला, तो म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक एमबीबीएस किंवा बीडीएस कॉलेजच्या गव्हर्नमेंट सीट्स मधील 15% सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधूनच भरले जातील। मग राऊंड 1, 2 नंतर जे रिव्हर्ट होणार आहे ते झालेले, मग मॉपअप राऊंड मध्ये कट ऑफ खाली यायचा, परंतु तो खाली करण्याचा जो स्टेट कट्याचा कट ऑफ आहे तो होण्यासाठी त्याचा मदत व्हायची, परंतु तो आता यावर्षी मदत होत नाही। म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून काही सीट्स आपल्याला रिव्हर्ट होऊन आपल्याला राऊंड 3 मध्ये म्हणजे त्याला आपण मॉपअप राऊंड मध्ये यायचं, त्यामुळे मॉपअप राऊंड मध्ये आपल्याला कट ऑफ खाली येताना दिसत होता। परंतु 2021 पासून ऑल इंडियामध्ये दिलेले 15% सीट्स हे ऑल इंडियामधूनच भरले जाणार आहेत। या नियमामुळे जो कट ऑफ वरती ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ थोडासा डाऊन साईडने आलेला होता। आता गेल्या वर्षीचा जर आपण कट ऑफ पाहायला गेलं तर ओपनचा कट ऑफ हा 652 एवढा होता, ईडब्ल्यूएसचा 649, ओबीसीचा 652 होता, एससी कॅटेगरीचा 549 एवढा होता आणि एसटी कॅटेगरीचा मात्र 526 एवढा कट ऑफ आहे। हा सगळा जर आपण अभ्यास करायला गेलं तर नीट 2025 मध्ये मात्र हा ओपनचा कट ऑफ हा 28,000 पर्यंत रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आपण हे कसं पकडलंय बघा, यावर्षी काही कॉलेजेस वाढू शकतात, काही कॉलेजेसना सीट्स इनटेक वाढू शकतो। त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या 500 कॉलेजेसमध्ये काही गोष्टी अशा होऊ शकतात की पहिल्या जुन्या इस्टॅब्लिश्ड कॉलेजमध्ये सुद्धा सीट्स वाढू शकतात, नव्याने काही कॉलेजेस येऊ शकतात। त्याचा सर्वसाधारण अंदाज घेऊन आपण ओपन साठीचा कट ऑफचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 27,000 ते 28,000 एवढा असतो आणि तो कट ऑफ जो आहे तो दरम्यान 626 ते 526 ते 527 राहील असा एक अंदाज वाटत आहे। बऱ्याच वेळा ओबीसी साठी मात्र हा जो कट ऑफ आहे तो दरम्यान 624 पर्यंत किंवा 524 पर्यंत येऊ शकतो।
ओबीसीचा 28,000 पर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास 20 किंवा 22 पर्यंत असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑल इंडिया कोट्यामधून मिळू शकतं. तिकडे ईडब्ल्यूएस साठी मात्र 518-19 असा कट ऑफ राहू शकतो. 30,000च्या आसपास तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर ऑल इंडिया कोट्यामधून एमबीबीएस तुम्हाला मिळू शकतं. एससी कोटेगरीसाठी 1,60,000 एवढा रँक असून 433 किंवा 430 पर्यंत जरी मार्क्स असतील तरी तुम्हाला गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज मिळू शकणार आहे. एसटी कॅटेगरीसाठी बऱ्याच वेळा एसटी कॅटेगरीचा महाराष्ट्राचा कट ऑफ हा डाऊन असतो, परंतु सेंट्रलचा कट ऑफ मात्र हायर साईड असतो. कारण एसटी कॅटेगरीचे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे 100 मार्काचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. इकडे 410 मार्क्स असतील तरी ऑल इंडिया कोट्यामध्ये 1,85,000 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएसचं सीट्स मिळू शकतं. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे जो काही कट ऑफ वरती आपण चर्चा केलेली, ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे याच्यासाठी हा उपयोगी होऊ शकतो. एकंदरीत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे, परंतु बऱ्याच वेळा फोन विद्यार्थी करतात आणि तुमचे जे काही इतर सर्व डाऊट्स आहेत ना ते सर्व डाऊट्स आपल्या प्रत्यक्ष ग्रुप आल्यानंतरच सगळे क्लिअर होऊ शकतात. आता बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी होतात की दिवसभर एवढे सारे फोन येतात की त्या फोनवरती कंडक्ट करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी काय करा, तुमचं जे मार्क्सचं कॅटेगरी आणि कट ऑफ जो आहे ना तो तुम्ही आमच्याकडे व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती पाठवू शकता. ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सांगू शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं किंवा त्यांची मतं सांगायची असतं. आता ठीक आहे, त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करू शकतो, परंतु रिझल्ट आता आल्यामुळे एकदम खूप ड्रास्टिक गर्दी सगळ्या बाजूने पडली. प्रत्यक्ष भेटणाऱ्यांची गर्दी, फोनवर येणाऱ्यांची गर्दी एवढी झालेली. मी पाठीमागे सर्वांना सांगत होतो की परीक्षेत रिझल्टच्या अगोदर सर्वजण ग्रुप जॉईन करा किंवा भेटायला या वगैरे, पण त्यावेळेस रिझल्ट नंतर बघू असे सगळ्या म्हटलेलं असल्यामुळे सर्वांची गर्दी एकंदरीत एकाच वेळेस पडते आणि त्यामुळं तुम्हाला सर्वांना सर्व्हिस देणं किंवा समाधान होणं अडचणीचं बनणं. पण काही काळजी करू नका, ते 2 ते 5 दिवसामध्ये हे सगळं रिलीव्ह होऊ शकतं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. आपल्याकडे जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे किंबहुना जे काही काउन्सिलिंग प्रोग्राम आहे, या काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये इथंभूत म्हणजे पीडीएफ असेल, चॉईस फिलिंग असेल, डॉक्युमेंटेशन असेल, कॉलेजचे रूल्स असतील, नेम असेल, फी स्ट्रक्चर असेल, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर असेल, कॅटेगरी वाईज जे काही तुमचं कट ऑफ असेल, या संदर्भामध्ये प्रत्येक राऊंडचा लेखाजोखा आपल्याला डिटेल्स येणार आहे. आपल्याकडे आल्यानंतर तुमचं सगळं क्लिअर होणार आहे कन्सेप्ट. तर फक्त विद्यार्थी आणि पालकांना एक विनंती आहे की तुम्हाला जो काही प्रश्न असेल तो तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि नीट यूजी 2025च्या परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं परीक्षा खूप टफ आली, सर्व विद्यार्थी रडत आले, परंतु ज्यावेळेस आपला ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेस सर्वजण हसत राहणार आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या एमबीबीएसचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ पाहणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.